एनसीपीवर कब्जा मिळवण्यासाठी काळी जादू, पटेलांचे अधिकार वाढवण्यासाठी घटनेत बदल, रोहित पवारांच्या आरोपानंतर सुनेत्रा पवारांचा लेटर बॉम्ब. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. ऐकलं, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आता राष्ट्रवादीतल्या अधिकारांवरून संघर्ष सुरू झाल्याचं पुढे आलंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीवर कब्जा मिळवण्याचा डाव आखल्याचा मोठा आरोप रोहित पवारांनी केलाय. काही लोकांचं कर्तृत्व नसताना सुद्धा त्यांना मोठी मोठी पदं पक्षामध्ये दिली होती आणि मग दादा कार्यकर्त्यांचं आमदारांचं ऐकत होते. पण ह्या लोकांचं ऐकत नसल्यामुळे मग ह्या लोकांनाच कुठेतरी असं पाहिजे होतं का की अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी यावी. रोहित पवारांच्या याच दाव्याला दुजोरा देणारं आणि राज्यात खळबळ उडवणारं सुनेत्रा पवारांचं पत्र समोर आलंय. हे पत्र सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला लिहिलंय. या पत्रातला एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे 28 जानेवारी नंतर ते या पत्राच्या दिनांकापर्यंत कोणत्या व्यक्तीनं पक्षाच्या वतीनं केलेला पत्र व्यवहार रद्द ठरवावा. मात्र सुनेत्रा पवारांनी हे पत्र का लिहिलं याविषयी चर्चा सुरू असतानाच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पाठवलेलं पत्र समोर आलंय. याच पत्रात पटेलांचे अधिकार वाढवण्यात आले. ते नेमके कसे पाहूया. कलम 21(1) पक्षाच्या घटनेनुसार पक्षाच्या दैनंदिन आणि प्रशासकीय कामाची जबाबदारी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची असणार. कलम 23(2) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीवर जास्तीत जास्त 10 निमंत्रित सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. कलम 23(4) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्ष कोणत्याही राज्यातून कोणालाही सक्रिय सदस्य म्हणून नियुक्त करू शकतात. कलम 23(5)(a) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना खजिनदाराची नियुक्तीचे अधिकार. कलम 23(5)(b) राष्ट्रीय अध्यक्ष किंवा राष्ट्रीय कार्याध्यक्षांना कार्यकारी समितीतून राष्ट्रीय सरचिटणीसच्या नियुक्तीचे अधिकार. एका बाजूला पक्षातल्या अधिकारांवरून लेटर वॉर सुरू असतानाच रोहित पवारांनी पटेल आणि तटकरेंवर थेट काळी जादू केल्याचाच आरोप केलाय. अजितदादा जिवंत असताना अजितदादांच्या घराबाहेर ब्लॅक मॅजिक केलं जातं. कदाचित नाशिकचाच जो भोंदू बाबा आहे त्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर तिथं काळी जादू करण्याचा प्रयत्न नाही तर पूजा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. मग ती काळी जादू नाही तर तो जो काय पूजा आहे त्याच्या मागे करण्याचं कारण म्हणजे पक्षावर कंट्रोल यावा असं काय होतं का. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना पटेल आणि तटकरेंनी या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र आता खुद्द राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांचंच पत्र समोर आल्यानं खरंच पटेल आणि तटकरेंकडून पक्षावर कब्जा मिळवण्याचा डाव उधळून लावलाय का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. गिरीश कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.